नमस्कार मित्रांनो, एन के एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत. अपूर्णांक या घटकावरचा आपण आज चौथा व्हिडिओ या ठिकाणी पाहत आहोत. आपल्या भरभरून प्रतिसादाबद्दल मनपूर्वक आपले धन्यवाद. मागील 3 व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांक म्हणजे काय, अपूर्णांकाची संकल्पना, सममूल्य अपूर्णांक, अपूर्णांकाचा छेद सारखा करणे या बाबी पाहिल्या. हे जर व्हिडिओ आपल्याला पाहायचे असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या मागील 3 व्हिडिओची लिंक आपल्याला पाहायला मिळेल. आणि आजचा आपल्या अपूर्णांक या घटकावरच्या व्हिडिओचा विषय आहे अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी आणि तुलना करणे. या 3 बाबीवर आपल्याला आज हा व्हिडिओ पाहायचा आहे. आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि हा घटक समजण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर सुरुवात करूया. सर्वप्रथम अपूर्णांकाची बेरीज. अपूर्णांकाची बेरीज करत असताना या ठिकाणी आपण एक पहिलं उदाहरण पाहणार आहोत. 7/5 अधिक 2/5 असे दोन अपूर्णांक आहेत आणि या दोन्हीची आपल्याला बेरीज करायची आहे. अपूर्णांकाची बेरीज करत असताना अपूर्णांकाचा छेद सारखा असणं आवश्यक असतं. या ठिकाणी छेद सारखा आहे, अतिशय सोपं उदाहरण आहे. छेद जर सारखा असेल तर फक्त अंशांची बेरीज करायची. 7 आणि 2 यांची बेरीज केली 9 आणि छेद जशास तसा लिहायचा 5. छेदांची बेरीज करायची नाही. उत्तर आलं 9/5. छेद सारखा असेल फक्त अंशांची बेरीज करायची. असंच एक दुसरं उदाहरण या ठिकाणी आपल्या समोर आहे. 4/3 अधिक 3/3. आता यामध्ये पहा, छेद सारखा आहे, फक्त अंशांची बेरीज. 4 आणि 3 ची बेरीज या ठिकाणी येते 7 आणि 3 जशास तसे या ठिकाणी घेतला आपण. ही अतिशय सोपी पद्धत आहे. आता याच्या पुढचा टप्पा असा असतो, जर छेद वेगळा असेल तर आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. छेद जर वेगवेगळा असेल तर बेरीज करण्यासाठी, तुलना करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? पहा, या ठिकाणी उदाहरण आहे 7/3 अधिक 4/5. या ठिकाणचे दोन्ही छेद वेगवेगळे आहेत. 3 आहे आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद आहे 5. तर आपल्याला मागील व्हिडिओत पाहिल्याप्रमाणे पद्धतीने आपल्याला काय करावं लागेल? दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदाने पहिल्या अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला गुणायचे आणि पहिल्या अपूर्णांकाच्या छेदाने दुसऱ्याच्या अंशाला आणि छेदाला गुणायचे. या ठिकाणी मांडणी केलेली आहे मी. पहा, दुसऱ्याचा छेद होता 5, त्याने आपण अंशाला आणि छेदाला गुणूयात आणि पहिल्याचा छेद आहे 3, त्याने आपण दुसऱ्याच्या अंशाला आणि छेदाला गुणूयात. आता ही क्रिया केल्यानंतर आपल्या समोर उत्तर या पद्धतीने येईल. पहिल्या अपूर्णांकाचं 7×5=35 आणि 3×5=15, 35/15 अधिक दुसरा अपूर्णांक 4×3=12 आणि 5×3=15. बघा, या ठिकाणी आपण पाहू शकतो दोन्हीही अपूर्णांकाचा छेद आता 15 झालेला आहे. याचा अर्थ आपण छेद सारखा केलेला आहे. आता या दोन्हीची आपल्याला बेरीज, फक्त अंशांची बेरीज आपल्या मागील नियमाप्रमाणे या ठिकाणी 35 आणि 12 या दोन्हीची जर बेरीज केली तर 47 येईल आणि 15ला 15 छेद जसं तसं या ठिकाणी लिहिता येईल. याबरोबरच बघा, एक आणखी उदाहरण आहे. 4/3 अधिक 5/6. दोन्हीचा छेद वेगवेगळा आहे, तर आपण याला सुद्धा त्याच मागील पद्धतीप्रमाणे दुसऱ्याच्या छेदाने पहिल्याच्या अंशाला आणि छेदाला गुणूयात. हे बघा, गुणिले 6 कारण दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद होता 6. पहिल्याच्या छेदाने आपण परत दुसऱ्याच्या अंशाला आणि छेदाला गुणूयात. तर या ठिकाणी आपल्याला 4×6 24 येईल आणि 3×6 18, 24/18 आणि 5×3 येईल 15 आणि 6×3 येईल 18. बघा, आपल्या या ठिकाणी छेद काय झालेला आहे? सारखा झालेला आहे. आता फक्त अंशांची बेरीज करायची आपल्याला नेहमीप्रमाणे. 24 आणि 15ची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज येईल 39 आणि जसंच तसं छेद 18. तर अशा पद्धतीने छेद सारखा नसेल तर छेद सारखा करून घेऊन आपण अपूर्णांकाची बेरीज करू शकतो. आता त्याच्यानंतर वजाबाकी सुद्धा अगदी त्याच पद्धतीनं आहे. जर छेद सारखा असेल तर फक्त अंशांची वजाबाकी करायची. या ठिकाणी छेद सारखा आहे 2 अपूर्णांकाचा, 3च आहे. तर 7 मधून 4 कमी करायचे म्हणजे 7 ची 4 ची वजाबाकी करायची. उत्तर येईल 3/3.
दुसरं उदाहरण या ठिकाणी पाहूयात आपण, ज्याचा छेद वेगवेगळा आहे. छेद वेगवेगळा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, अगोदर छेद सारखा करून घ्यावा लागेल. छेद सारखा करून घेण्यासाठी आपल्याला मागील व्हिडिओत सांगितलेल्या पद्धतीने अंशाला आणि छेदाला समान संख्येनं गुणावं लागेल. आता दुसऱ्या अपूर्णांकाचा जो छेद आहे 6, त्याने पहिल्या अपूर्णांकाला आपण गुणलं आणि पहिल्या अपूर्णांकाचा जो छेद आहे त्याच्या दुसऱ्या अपूर्णांकाच्या अंशछेदाला आपण गुणूयात. या ठिकाणी आपण क्रिया मांडलेली आहे. 4 गुणिले 6 24, 3 गुणिले 6 18, 5 गुणिले 3 15 आणि 6 गुणिले 3 18 अशी मांडणी केलेली आहे. बघा 24 मधून 15 गेले, वजाबाकी फक्त अंशांची करायची आहे. 24 मधून 15 गेले, 9 राहिले आणि 18ला 18 जसं ठेवायचंय. म्हणजे आपलं उत्तर आलं 9/18. अगदी बेरजेप्रमाणेच छेद सारखा करून फक्त अंशांची वजाबाकी करायची आहे. छेद सारखा असेल तर फक्त अंशांची वजाबाकी करा, नसेल तर अगोदर छेद सारखा करून घ्यायचंय. छेद सारखा करायची पद्धत तर आपण आता शिकलेली आहातच. यानंतरचा मुद्दा आहे आजच्या व्हिडिओ मधला. हा व्हिडिओ थोडासा लांब होणार आहे, पण यामध्ये आपण 3 गोष्टी शिकायला लागलो एकाच वेळी. बेरीज, वजाबाकी आणि लहान मोठेपणा सुद्धा. आता लहान मोठेपणामध्ये बघा, एक 2 नियम लक्षात ठेवायचे आहेत. छेद सारखा असेल, अपूर्णांकाचा छेद सारखा असेल. छेद सारखा आहे बघा, 7/5 आणि 2/5 2 अपूर्णांक आहेत. या दोन्हीचा छेद सारखा आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, ज्याचा अंश मोठा, पहिल्या अपूर्णांकाचा अंश मोठा आहे म्हणून तो अपूर्णांक मोठा आहे. साधा नियम. छेद जर सारखा असेल, ज्याचा अंश मोठा, तो अपूर्णांक मोठा. याबरोबरच एक आणखी नियम असा आहे, काही काही अपूर्णांकामध्ये अंश सारखे असतात. आता या ठिकाणी 5/7 आणि 5/4 हे उदाहरण आपल्या समोर आहे. या दोन्हीचा सुद्धा अंश सारखा आहे. तर आपल्याला अशा वेळी काय करायचं आहे, आपल्याला अंश सारखा जर असेल, ज्याचा छेद लहान, ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो. अंश सारखा असेल, ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो. पहिला नियम असा होता की जर छेद सारखे असतील, अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, पण अंश जर सारखा असेल, ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो. चला तिसरं उदाहरण पाहूयात आपण, ज्याच्यात छेद पण वेगळे आहेत आणि अंश सुद्धा वेगळे आहेत. तर अशा वेळी काय करावं लागेल, आपल्या मागील पद्धतीनुसार आपल्याला अगोदर गुणाकार सममूल्य अपूर्णांक या पद्धतीने किंवा दुसऱ्याच्या छेदानी अंशाला आणि छेदाला पहिल्या अपूर्णांकाच्या गुणून आपल्याला छेद सारखे करून घ्यावे लागतील. आपण ही गुणाकाराची क्रिया करून घेतल्यानंतर या दोन्हीही अपूर्णांकाचे छेद या ठिकाणी काय झाले, सारखे झाले. आता छेद सारखे झाल्यावर आपली पहिली पद्धत आहे लहान मोठेपणाची, ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. अशा पद्धतीने आपण अपूर्णांकाची तुलना करू शकतो. याबरोबर स्पर्धा परीक्षेसाठी आणखी एक शॉर्ट पद्धत आहे. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला तिरकस गुणाकार करायचा आहे. बघा, स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त पद्धत आहे ही, कारण आपल्याला कमी वेळामध्ये या ठिकाणी आपल्याला उत्तर काढावं लागतं. तर एक तिरकस गुणाकार करू आपण. पहा, या दोन्हीचा आणि या दोन्हीचा. आता 4 आणि 6 जर तिरकस गुणाकार केला, तो पहिल्या अपूर्णांकाच्या डोक्यावर लिहायचा आहे, 24 येतो. आणि 3 आणि 5 चा गुणाकार केला, तो दुसऱ्या अपूर्णांकाच्या डोक्यावर लिहिला, तिथं येतं उत्तर 15. मग मोठी कोणती आहे संख्या, 24, म्हणजे हा अपूर्णांक मोठा असतो. आपण ही पद्धतीने जरी काढून पाहिलं तर तोच अपूर्णांक येतोय. इथं सुद्धा तसंच जर करून पाहिलं आपण तर त्याच पद्धतीने बघा, या ठिकाणी पण तिरकस गुणाकार केला आपण, 7 आणि 5 चा जर केला तर या ठिकाणी 35 येईल आणि 5 आणि 4 चा जर केला तर 20 येईल. ही एक शॉर्ट ट्रिक आहे स्पर्धा परीक्षेमध्ये. 35 मोठी आहे, हा अपूर्णांक नक्की मोठा आहे. तर अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी आणि अपूर्णांकाची तुलना या 3 घटकांवर चर्चा केली. व्हिडिओ थोडासा मोठा आहे, पण हे तिन्ही घटक अतिशय काळजीपूर्वक आपण या ठिकाणी समजावून सांगितलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सर्वांपर्यंत शेअर करा. सर्वांचे धन्यवाद.